आज ना दुपारच्या जेवणामध्ये मला फक्त माझ्यासाठी जेवण बनवायचं होतं. आज माझ्या आवडीचा बेत मी बनवते. 2 कुकर घेतलेत. गॅसची बचत करायची आहे त्यामुळे कुकरचा वापर करायचा आहे आणि नेहमी आपण करतच असतो. याआधी आपण कुकरच्या भरपूर रेसिपी बघितल्यात. तर आज देखील इथे मी पहिल्यांदा एका कुकरमध्ये भात लावून घेते. एका कुकरमध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतलाय. हा तांदूळ 2 ते 3 वेळा चांगला धुवून घेतला. त्यामध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट मी पाणी घालते. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला आता झाकण लावून मी याच्या शिट्ट्या व्हायला बाजूला ठेवते. हा 3 लिटरचा कुकर आहे. मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या आणि कमी गॅसवरती 2 शिट्ट्या अशा मी करून घेणार आहे. किंवा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. याच्यासोबत मी बनवते वांग बटाट्याची झणझणीत अशी आमटी किंवा कालवण किंवा रस्सा जे तुम्ही म्हणत असाल ते. मस्त अशी पातळ मी बनवणार आहे. यामध्ये कुठलंही वाटण बनवत नाही आहे मी. अगदी साधी सिंपल कोणीही बनवू शकेल एवढी सोपी अगदी मस्त झणझणीत अशी बनवते. भातासोबत मला प्रचंड आवडते. इथे मी वांगी घेतली आहेत, उभी अशी कापून घेतली आणि बटाटा धुवून घेतला. तो देखील अशा पद्धतीनेच मी कापून घेतला आहे. एकच बटाटा घेतला आहे. मला वांगं जास्ती आवडतं त्यामुळे ते जास्ती घेतलं आहे मी आणि बटाटा एकच घेतला आहे. हे सगळं पाण्यात टाकलं काळं पडू नये म्हणून. आणि आता कुकर गरम व्हायला ठेवला आहे. कुकरमध्ये तेल आणि जिरे घातले. बारीक कापून घेतलेला कांदा घातला. कांदा जास्ती भाजायचा नाही आहे. थोडासा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता ज्या वांग बटाट्याच्या फोडी आपण पाण्यात ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे आपला अक्षदाज रेसिपीचा कांदा लसूण मसाला. यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, रंग नाही आहे, डंकावरती कुटलेले हे मसाले आहेत. तुम्हाला पण हा मागवायचा असेल तुमच्यासाठी तर इथे व्हॉट्सअप नंबर दिला आहे. त्या व्हॉट्सअपवरती हाय करा, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. यामध्ये मी हा मसाला घालते 2 ते 3 चमचे किंवा आवडीनुसार. थोडीशी कोथिंबीर घातली. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. हा मसाला असेल ना रोजच्या भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता. धणेपूड, जिरेपूड, इतर कुठलेही मसाले वापरण्याची अजिबात गरज नाही आहे. इथे बघा मी दुसरं काहीच घातलं नाही. आता पाणी घालायचं. कुकरमध्ये मी ही आमटी बनवते त्यामुळे ती आटणार नाही आहे. त्यामुळे जेवढी आपल्याला आमटी हवी आहे ना तेवढंच पाणी यामध्ये घालायचं. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आमटी मी थोडीशी पातळ अशीच बनवते त्यामुळे थोडं जास्ती पाणी घातलं मी. मला जास्ती दाटसर अशी आवडत नाही, अशीच पातळ आवडते. चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा अशी आपण जेव्हा बाहेर आमटी शिजवतो तेव्हा वांगी बटाटा शिजायला बराच वेळ लागतो. त्यामुळे ही अगदी झटपट होण्यासाठी मी इथे कुकरमध्ये ही आमटी बनवते. यामध्ये घालायचं आहे फक्त 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. बाकी काही नाही घालायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ही कुकरमध्ये आपण आमटी बनवतोय त्यामुळे वांग्याचं गाळ नाही झाला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, याला झाकण लावायचं आणि गॅस मोठा ठेवायचा. मोठ्या गॅसवरती याला शिट्टी व्हायला लागली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. शिट्टी होऊ द्यायची नाही. शिट्टी व्हायला लागली म्हणजे तो आवाज येतो ना शिट्टी व्हायच्या आधी, तो आवाज यायला लागला की लगेच गॅस बंद करायचा. असं केल्यामुळे वांग्याचा गाळ होत नाही आणि त्यातला बटाटा पण व्यवस्थित शिजतो. कुकर गार झाल्यानंतर मी इथे याचं झाकण उघडलं आहे बघा. मस्त दिसते आमटी, लाल भडक अशी आणि छान याला कट आलेला आहे. आता एक बटाटा फक्त मी बघते चेक करून, कारण वांगं असंही शिजतं, वेळ लागतो तो बटाट्यालाच. त्यामुळे इथे बघा बटाटा पण व्यवस्थित शिजला आहे. अगदी झणझणीत साधी सिंपल अशी ही आपली वांग्याची आमटी आणि त्याच्या जोडीला मस्त गरमागरम असा इंद्रायणी भात. माझ्या तरी आवडीचा बेत तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.